ह्या बाईला आपल्या घरात आपल्या कुठल्या तरी वैर्यानेच प्लॉट केलेला आहे। तुम्ही काय बोलताय? मी आता आली हो मुंबईत। माझी एक मैत्रीण आणि एक घर, त्याच्याशिवाय मी कोणालाच नाही ओळखत इथे। मी कसं सांगू तुम्हाला आता? मी नाही केलं हो यातलं काही, मला नाही पाठवलंय कोणी। माझं या सगळ्याशी काहीच संबंध नाही। ऐका माझं, मी खरं बोलतेय, विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज। तुला काय वाटतं तुझ्या खोट्या रडण्याचा मला काही फरक पडणार आहे? बोलतेस का नाही? थांब संजीवनी। खबरदार तिच्या अंगाला हात लावशील तर। आई अहो, तुम्ही भोळ्या आहात, तुम्हाला कळत नाही त्या असल्या बायकांशी कसं वागायचं असतं ना, मला चांगलंच माहितीये। मी बघते ना हिचं काय करायचं। तू काय बघत बसलीस? बघतेस काय? चल, चालती हो माझ्या घरात। हो म्हटलं ना, चल। वहिनी अहो काय करताय? चालायला वहिनी, बघत काय उभी राहिलीस? चालती हो म्हटलं ना। थांब वहिनी। तिचा यात काहीही दोष नाही। तुला काय कळतं ह्यातलं? तू घरात असून नसल्यासारखी असतेस भैरवी। तरीही घरात सगळीकडे माझं लक्ष असतं। तुला काय वाटतं घरात कोण काय करतं हे मला कळत नाही का? जो कोणी आहे तो बाहेरचा माणूस आहे। तो आपल्या सगळ्यांच्या नकळत घरात येतोय आणि सगळं करून नामानिराळा होतोय, आणि ते शोधायचं सोडून तू हिच्यावर आरोप लावत बसलीस। आणि असे जर आरोप तिच्यावर करत बसलीस तर घराचा खरा दुश्मन समोर येणारच नाही। आणि वृंदाला या घरात मी घेऊन आले हे विसरू नका। दिवसातनं 4 वेळा सुग्रास अन्न पानात पडतंय, त्याची कदर ठेवा जरा। आणि हे विसरू नका की आज परीचा जीव तिने वाचवलाय, त्यामुळे तिला वेडं वाकडं कोणी बोलेल तर मी ते ऐकून घेणार नाही। ये ग, घाबरू नकोस, ये। मी जे सांगते ते नीट लक्षात ठेवायचं। आत्तापर्यंत तुला लक्षात आलंच असेल हे जे घर आहे ना, सरळ सोपं नाहीये। हे चांगलं लक्षात आलं असेल ना? ह्या सगळ्यापासून दूर राहायचं। कोण काय करतंय, कोण काय बोलतंय हे शोधणं बंद कर। मनात विचार सुद्धा आणू नकोस हा, नाहीतर महागात पडेल। हे सगळं खरंच खूप भयानक आहे हो। हे सगळं कोण करत असेल? या घरात हे सगळं माझ्या बरोबर पण झालं तर? नाही होणार, अजिबात नाही होणार। तू कोणाच्या वाट्याला जाऊ नकोस। तुझ्या वाट्याला कोणीच येणार नाही। स्वतःच्या कामाशी काम ठेवलंस ना की सुरक्षित राहशील। कोणीही काहीही वाकडं करणार नाही तुझं।
पण तुला जर हे प्रश्न सतावत राहिले ना तर काय होईल माहितीये, हे जे चक्रव्यूह आहे ना हे तुला स्वतःमध्ये असं ओढून घेईल आणि ते चक्रव्यूह तू भेदू शकणार नाहीस. सौभाग्यवती दुर्गवे म्हणजे या सगळ्याशी मोहनचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. मला शोध घ्यावा लागेल. मी शांत बसून चालायचं नाही. जास्त विचार करू नकोस, फक्त लक्षात ठेव. राहील ना लक्षात? शांत शांत. घे पाणी घे. घाबरू नकोस. त्यात दुनी दुपारत अंगारा असं काही नाहीये, फक्त शुद्ध पाणी आहे. घे घे. ते तुमची अंगठी मी पूजा करताना काढून ठेवली होती मी. पी पी अगं. जाऊ शकतेस. अंगठी कुठे? मी इथेच ठेवलेली. शेरूचा जिथे मृत्यू झाला तिथे मला अंगठी सापडली. ती मी इथेच आणून ठेवलेली आणि आणि आता ती अंगठीच गायब आहे. असं कसं शक्य आहे? मगाशी आत्यांच्या हातात पण अंगठी नव्हती. नेमकं काय घडतंय? ती अंगठी आत्यांचीच असेल का? काय चाललंय इथे? कोणी येतंय का? नक्की कोण आहे ह्या सगळ्या मागे? वृंदा, वृंदा, आज जे काही घडलंय त्याच्याबद्दल काय बोलावं कळत नाही ग मला. पण एक नक्की माहिती आहे की या सगळ्याचा तुझ्या मनाला खूप त्रास झाला असेल. संजीवनी काय वाटेल ते बोललीये तुला, तुझा अपमान केलाय. मी तुझी माफी मागते. आजी आहो, काय करताय तुम्ही? वृंदा, वहिनींचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. हा, आमच्या संजीवनीचं कसं आहे ते सांगते तुला. तिला ना रोज एक कोणतरी माणूस लागतो ज्याला ती वाटेल तसं तोंड सोडून बोलू शकते. असं तू हे काही मनात ठेवणार नाहीस ना? पुन्हा एकदा क्षमा मागते तुझी. आजी आजी काय करताय तुम्ही? तुम्ही अशी माफी नका ना मागू. तुम्ही लाजवताय मला. असं नका करू प्लीज. नाही ग वृंदा, खरंच हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे की तू मनावर घेत नाहीयेस. नाहीतर दुसरी कोणी असती ना तर एव्हाना निघून गेली असती. मी या घरात आले माझ्या मोहनला घेऊन जायला.
कितीही संकट येऊ देत मी परत जाईन, ते माझ्या मोहनला घेऊनच. वृंदा, एक काम करशील? बर अभिमन्यूच्या खोलीत जो सगळा पसारा झाला ना, फोटो आणि सगळं, ते जाऊन साफ करशील? हो, लगेच जाते. थँक्यू. मी आवरून घेते. हा आवरून घेते सगळं. हा हे सगळं किती क्रूर आहे. कोण असेल या मागे? खूप अस्वस्थ दिसतायत. एकदा बोलायला हवं नीट. मोहन, हा बोल ना, बोल ना. हा ऐकू येतंय का? हा हॅलो, हा बोल. सौभाग्यवती वृंदा मोहन, सौभाग्यवती वृंदा मोहन. ओ मावशी, ओ मावशी, आत कुठे चाललायत? मावशी कोणाला बोलतोस रे? हा, कोणाला मावशी बोलतोस? हा, अरे ऐकायला येत नाही का? आत कुठे चालल्यात विचारतोय. हा किर्लोस्करांचा बंगला आहे ना? हा, किर्लोस्करांचाच बंगला आहे. मग वृंदाला सांग शालू आली. अरे कोण शालू, कोण वृंदा? मैत्रीण माझी वृंदा. मग तिला घेऊन जा तिकडे काय कुठेतरी. जा, तिला बोलवलंय, सांग मी आले इकडे. काय करू? रघु,
हा मालकीन बाई, काय चाललंय? या मावशी म्हणतात त्यांची मैत्रीण इकडे राहते, तुम्हीच सांगा ना हिला. कोण हवंय तुम्हाला? वृंदा इथे स्वयंपाकाला कामाला आहे ना. हा, मी शालू, तिची मैत्रीण. मुंबईत आल्यापासून ती माझ्याकडेच राहायला आहे ना. 2 दिवस झाले घरी नाही आली म्हणून बघायला आले. तू शालू होय? हो. अगं खूप ऐकलंय मी तुझ्याबद्दल तिच्याकडनं. मग हा असं काय बोलतोय? काय रे, वृंदा आपल्याकडे तुझ्या लक्षात नाही राहत का? वृंदा असा कसा तू? चल आत ये, ती आतच आहे, ये ना. वृंदा, हे वृंदा, बघ तुला भेटायला कोण आलंय. शालू, अगं तू तू इथे कसं काय? तू विसरलीयस का? मुंबईत आल्यापासून तू माझ्याकडे आहेस मुक्कामाला. 2 दिवस तुझा काहीच पत्ता नाही. तुला फोन करतो, फोन पण लागत नाहीये. काय समजायचं काय मी? म्हणून मीच ठरवलं जाऊन बघून येते काय चाललंय ते. हे बघ शालू, परवा ती यायला निघाली होती, पण अगं खूप उशीर झाला होता. मग मी म्हटलं एवढ्या रात्री कशाला जातेस, थांब इथेच, उद्या सकाळी जा. अच्छा, मग काल काल काय झालं? काल का नाही आलीस? काल येणार होते काल. अगं वृंदा, त्यांना बसव तरी. उभ्या उभ्या काय गप्पा मारतीयस? तुम्ही काय घेणार का? चहा, कॉफी? तुमची स्वयंपाकीण हवी. जाऊ का घेऊ? ए, 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 तिला नाही आणायचं. हा, अरे किती छान चव आहे तिच्या हाताला. आम्ही नाही सोडणार तिला अशी. मग काय, असं कसं सोडणार आम्ही तिला? एवढं छान छान करून कोण घालणार आम्हाला मग? मैत्रीण कोणाची आहे? अगं बाई, तू शिकवलास की काय स्वयंपाकीला? बरं ते राहू दे. वृंदा, चहा कॉफीचं बघ तिच्या. आणि शालू, पहिल्यांदाच आलीस घरी, काही न घेता जायचं नाहीये. हा, मी आले. आजी, शालूला मी स्वयंपाकघरातच, म्हणजे एका बाजूला मला कामं करता येते. हो, जा घेऊन जा. आले. हा, कशीस ग शालू, तू कुठेही काय बडबडत असतेस. मी चहा ठेवते, तू थांब. काय ग, तुला तर पटतंय ना? हा तुझा मोहन नाहीये, हा अभिरू. काय करतेस? काय बोलतेय? तुला आता पटतंय ना? हा तुझा मोहन नाहीये, हा अभिमन्यू आहे. त्या दोघी तिथेच आहेत. तुझा आवाज नाही जाणार, तू बोल. नाही ग, अजून म्हणावं तसं काहीच हाती लागलेलं नाहीये. पण काय? मी ना तुला बाकी सगळं नंतर सांगेन, पण शालू आता एवढंच सांगेन की हे घर, ह्या घरातली माणसं, अगदी मी ज्याला माझा मोहन समजते ना, तो सुद्धा. इथे सगळंच फार विचित्र आहे ग. म्हणजे शालू, ह्या घरात नक्कीच काहीतरी गडबड आहे. शालू, वृंदा, झाला का चहा? हो आजी. ऐक, आपण ना मी ज्या खोलीत राहते ना तिथे जाऊन बोलू. हा, चल. आजी, आम्ही जरा त्या खोलीत गप्पा मारतो. बर, तू आत ये आधी, बस. इथे राहतेस तू एवढ्याशा खोलीत? सुरू झाली की संपते ही खोली. शालू, मी माझ्या मोहनसाठी कुठेही राहायला तयार आहे. तू येत, तू बस आधी. ऐक ना वृंदे, घर भारी आहे हा? पण मला सांग, तो अभिमन्यू किर्लोस्कर म्हणजे तू ज्याला मोहन समजतेस
त्याला तू अजून उघडं बघितलंस की नाही? शालू अगं काय बोलतीयस तू? तीळ छातीवर तीळ पाहिलास का असं विचारायचंय मला. नाही. नाही मग पुरणपोळी पण खाल्ली नसेलच त्याने, नाही ना? सही पण न अडखळता केली ग त्यांनी. माझा मोहन सही करताना अडखळायचा. हो ना. आता तुझ्या समोर दूध का दूध पाणी का पाणी आहे, मग कसली वाट बघतेस? हा, कशाला इथे अडकलीयस? तो मोहन नाहीये हे पटलंय ना तुला? नाही शालू, मी तेच सांगतेय. हे सगळं दिसतंय तेवढं सोपं नाहीये. या घरात सगळंच खूप विचित्र आहे. म्हणजे म्हणजे फक्त पुरणपोळी खाल्ली नाही म्हणून हा माझा मोहनच नाही, असं कसं होईल? खूप गोष्टी आहेत ज्यामुळे मला संशय येतोय. एक मिनिट, मला नीट सांग. शालू, या घरात एक कुत्रा होता, शेरू नाव होतं त्याचं. मी तर अनोळखी होते त्याच्यासाठी, तरी माझ्याशी प्रेमाने वागायचा. आणि ते अभिमन्यू किर्लोस्कर, ते तर किती वर्ष झालं या घरात राहतात, तरी त्यांच्यावर भुंकायचा जसं की ते कोणीतरी अनोळखी आहेत. काय? मी सांगतेय काय, खूप काही काही घडतंय या घरात. तुला माहितीये, मी शेरू, सर्ववशे मम सदा, सर्व मम विधेय, सर्ववशे मम सदा, सर्व मम विधेय. तुमची अंगठी मी पूजा करताना काढून ठेवली होती मी. अंगठी कुठे? मी इथेच ठेवलेली. बस. तू आताच्या आता चल इथून. तू चल. चालू अगं. रुंदे, अगं अगं ऐक ना माझं. नको अडकोस इथे. अगं या घरातील माणसं मला डेंजर वाटतात. अगं घर आहे की सस्पेन्स पिक्चर? वृंदे चल ना इथून. चालू अगं, तुला कळत का नाहीये? चालू, या सगळ्यात माझा मोहन सुद्धा अडकला असणार, म्हणून राहत असेल तो इथे. हे बघ चालू, एकतर माझा मोहन या घरात अडकलाय, नाहीतर त्याच्यासोबत काहीतरी विचित्र घडतंय, म्हणून तो मला ओळख दाखवत नसेल.